नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही बोट नेक डिझाईन आहे आणि मी ब्लाऊज पीसाचं कापड आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे. तर चला याची वाली आपण उंची बघूया. तर बघा, इथं उंची घेतलेली आहे मी 14 इंच, म्हणजे 13 इंच आपली उंची तयार होणार आहे. तर बघा, इथं 9 वरती फिटिंग आहे आणि 1.5 ते 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे. तर बघा, इथं 2 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं शोल्डर घेतलेलं आहे 7.5चं आणि हे आहे 36 साईजचं बोटनेक ब्लाऊज. तर बघा, इथं 7.5चा मोंढा घेतलेला आहे आणि 7.5चा शोल्डर घेतलेला आहे आणि इथं अर्धा इंचाने वरती डाऊन केलेला आहे. तर बघा, इथं घेतलेलं आहे 1.5 इंच, म्हणजे आतमध्ये इथं अर्धा इंच घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला 1 इंच असं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे समोरच्या भागाला अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. तर कारण इथं झोळ वगैरे पडणार नाही, त्याच्यामुळे इथं मी अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर इथं घ्यायचं आपल्याला गळ्याची रुंदी. तर इथं घेतलेली आहे मी 4 इंच गळ्याची रुंदी. तुम्ही 4.5 इंच किंवा 3.5 इंच पण घेऊ शकता. तर बघा, इथं 3 इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं 4 इंच घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे गळ्याला. तर बघा, ही जी आहे ही डिझाईन मी पहिल्यांदाच बनवलेली आहे. तर एकदम सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघा, इथं अर्धा इंचाने डाऊन करून कट करून घेतलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं जे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे 3 इंचावरती, आता हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला पहिले असा तयार करून घ्यायचा आहे आणि जी डिझाईन आहे ती मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. तर बघा, जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते सोयीचं ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे अस्तर आणि त्याच्यावरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचं, म्हणजे इकडे तिकडे हे कापड सरकणार नाही. तर बघा, व्यवस्थित अशा पिना पॅक करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर आता गळ्याला आणि कमरेला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथं आपल्याला व्यवस्थित असे धागा वगैरे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असं या पद्धतीने असे गळ्याला गोल राऊंडमध्ये असा टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि हा जो गळा आहे तो परत आला ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे, अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित अस्तर लेवल कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटाला एकदम छान असं पलटी पडतं आणि झोळ वगैरे पडत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा, त्याच्यानंतर कमरेला पण आपल्याला अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित सरळ आणि त्याच्यानंतर आपल्याला पिना वगैरे काढून घ्यायच्या आहे. तर बघा, हे उलट सुलट करणार आहोत आपण, त्याच्यामुळे मी कमरेला आणि गळ्याला टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे सरळ भाग वरती करून घ्यायचा आहे. तर बघा, सोयीचा भाग आता वरतून आलेला आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला काटोकाट अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर चला आपण पहिले गळ्याला टिप मारून घेऊया. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे आणि मी पहिल्यांदाच गळ्याची डिझाईन बनवलेली आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, मी हे वट पौर्णिमेला हे ब्लाऊज शिवून दिलेलं आहे. तर काल माझ्याकडून म्हणजे अपलोडच झालं नाही, कारण हे ब्लाऊज शिवून दिल्याच्यानंतर याच्यावाला म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणजे जोडायला मला टाईमच भेटला नाही, त्याच्यामुळे मी आज तुमच्यासोबत हे ब्लाऊज शेअर करणार आहे. तर बघा, एकदम छान अशी डिझाईन आहे. कस्टमरला पण एकदम छान असं हे ब्लाऊज बसलेलं आहे. ओट पौर्णिमेला हे ब्लाऊज मी रेडी करून दिलेलं होतं. तर बघा, पूर्ण ब्लाऊजला असं काटोकट गळेला आणि कमरेला टिप मारून घेतल्याच्यानंतर उलटं भाग करून घ्यायचा आहे आणि अस्तर लेवल अशी टिप मारून घ्यायची आहे आणि अस्तर लेवल हे जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इकडच्या साईडने पण अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि परत कमरेला पण अर्धा इंच अशी परत टिप मारून घ्यायची, म्हणजे एकदम छान अशी फिनिशिंग तयार होते. धागे वगैरे कट करायचे आहे आणि अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड उरलेलं कट करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने व्यवस्थित. तर बघा, एकदम छान असा पाठीमागचा आता हा आपला गळा असा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज हे कट करून घेतल्याच्यानंतर आता पाठीमागचा भाग असा आपला तयार झालेला आहे. तर बघा, आता पाठीमागचा भाग तयार झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथं खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. जशी आपल्याला इथं पाठीमागून डिझाईन तयार करायची आहे तशी मी अशी गळ्यापासून ही अशी मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने व्यवस्थित. तर बघा, खडूनी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इथं कॅनव्हास घ्यायचा आहे. तर बघा, हा जो पाठीमागचा गळ्याचा कॅनव्हास उरलेला होता त्याच्यावरतीच मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, मी अंदाजीचा असा पानगळा असा छोटासा पान असं काढून घेतलेला आहे. तर तुम्ही मोजून पण घेऊ शकता. मी हे अंदाजेच घेतलेला आहे असा आकार देऊन आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला सेमच या अशा आकाराचे आपल्याला 4 ते 5 आपल्याला असे पान आकाराचे आकार करून घ्यायचे आहे व्यवस्थित. तर बघा, हेच आपल्याला दुसऱ्या साईडने पण उमटून घ्यायचे आहे व्यवस्थित, म्हणजे जो आकार आहे तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती आकार देऊन घ्यायचा, कारण छोटे मोठे झाले नाही पाहिजे, म्हणून आपल्याला
सारखेच आकार उमटून घ्यायचे आहे या पद्धतीने। तर बघा इकडच्या साईडने दिसतं तसंच आपल्याला दुसऱ्या साईडने पण उमटून घ्यायचे आहे। तर बघा आता आपल्याला हे 4-5 याच पद्धतीने असे बनवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे। तर बघा व्यवस्थित आता आपण हे अशीच साईडने उमटून घेऊया आणि कट करून घेऊया। तर बघा हे सेमच मी आकार देऊन घेतलेले आहे आणि थोडे थोडे असा कॅनव्हास साईडने आपल्याला सोडायचं आहे, म्हणजे आपल्याला हे याला अस्तर जोडायचं आहे आणि याला मुडपायचं पण आहे, त्याच्यामुळे जास्तीचा आपल्याला कॅनव्हास साईडने सोडायचा आहे। तर बघा व्यवस्थित मी असे चांगले आहे 4-5 असे करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला अस्तरवरती ठेवून घ्यायचे आहे आणि अस्तरला पण आपल्याला जास्तीचं असं कापड ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित आता हे पूर्ण असे आपल्याला 4-5 असेच अस्तरमध्येच कट करून घ्यायचे आहे। तर बघा व्यवस्थित असे मी कट करून घेतलेले आहे अस्तरवरती आणि त्याच्यानंतर आता जशी आपण पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला पानाचा जसा आकार दिलेला आहे तसा आता आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे हे सरकणार नाही, त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची। तर तुम्ही इस्तरीने सुद्धा प्रेस करून घेऊ शकता, म्हणजे हे कॅनव्हास आहे तो चिटकून पण जातो। तर मी डायरेक्ट म्हणजे टिप मारून घेतलेली आहे। तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला सुई धागा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पक्की अशी टिप मारून झाल्याच्यानंतर सुई धागा काढून घ्यायचा आणि जे अस्तरचं कापड आहे त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आपल्याला आणि कॅनव्हासचं पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे। तर बघा याचे छोटे छोटे कट मारून झाल्याच्यानंतर आता हे आतमध्ये असे मुडपायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित आता पूर्ण याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे। जे बाकीचे आहे ते पण आपल्याला याच पद्धतीने असे बनवून घ्यायचे आहे। पूर्ण जे पानाचे आकार देऊन घेतलेले याच पद्धतीने आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचे आहे। तर बघा मी अंदाजीचा आकार देऊन घेतलेला होता, तर तुम्हाला व्यवस्थित असा परत म्हणजे दुसरे याने तुम्हाला आकार देऊन घ्यायचा असा मार्किंग वगैरे करून घ्यायची असेल तर तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकता। तर मी अंदाजेच ही माप घेतलेलं आहे आणि अंदाजेच व्यवस्थित असे फुलं हे म्हणजे पानाचा आकार बनवून घेतलेला आहे। तर बघा व्यवस्थित आता हे जास्तीचं अस्तरचं कापड होतं मी ते कट करून घेतलेलं आहे आणि दुसरे जे पानं आहे तेच या पद्धतीने आपल्याला असे बनवून घ्यायचे आहे। तर चला आता हे पूर्ण पानं याच पद्धतीने आपण बनवून घेऊया। तर बघा व्यवस्थित अशी हे पूर्ण मी पानं अशी बनवून घेतलेले आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता ब्लाऊज घ्यायचं आहे आपल्याला आणि मी 5 ठिकाणी याला अशी मार्किंग करून घेतलेली आहे 2.5 इंचावरती आणि आता हे जो टोक आहे जे आपण टिप मारलेली टोक आहे तो टोक आपल्याला असा याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला एक असं बनवून दाखवणार आहे। तर बघा या पद्धतीने असे आपल्याला असे बनवून घ्यायचे आहे। तर मग मी तुम्हाला हे असे ठेवून दाखवलेले आहे। तर बघा 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेले होते। तर चला आता आपण एक पहिले बनवून घेऊया। तर बघा ही जो टिप मारलेला आहे तो टोक आपण जी मार्किंग केलेली आहे ते टोक आपल्याला त्या टोकावरती ठेवून घ्यायचं आहे। पिनाने तुम्ही पॅक करून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पण टिप मारून घेऊ शकता। तर बघा आता व्यवस्थित आता ही तर बघा याला बराच टाईम लागतो कारण व्यवस्थित फिनिशिंग पण आली पाहिजे तरच हे ब्लाऊज चांगलं होतं, बिघडलं वगैरे नाही पाहिजे, म्हणून आपल्याला व्यवस्थित अशी काटोकाट अशी जशी आपण टिप मारलेली आहे तशीच आपल्याला पहिली जी टिप मारलेली आहे आपण जी मार्किंग करून घेतली ती पेन आणि त्याच्यावरतीच आपल्याला ही व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आणि जे कोपरा आहे तो व्यवस्थित असा कोपरा आला पाहिजे। जिचा कोपरा येईल तिथं आपल्याला सुयाची खाली ठेवून घ्यायची आहे, मग फिरून घ्यायचं आहे आणि मगच टिप मारायची, कारण त्याचा पानाचा आकार जो आहे तो व्यवस्थित असा आकार आपला रेडी झाला पाहिजे, म्हणून आपल्याला व्यवस्थित अशी सुई ठेवून घ्यायची आणि मग अशी पुढं टिप मारून घ्यायची। तर बघा व्यवस्थित आता आपण हा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि सुई धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघा सुई धागा नसला काढायचा तर तुम्ही पुढचं पण पान या पद्धतीनेच बनवून घेऊ शकता, फक्त पुढं आपल्याला सुई फिरून घ्यायची आहे, म्हणजे धाग्यासोबतच फिरून घ्यायची आहे। तर बघा मी नंतरचे सेमच तसे करून घेतले होते। तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला कॅनव्हास अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सोबतच असे कट करून घ्यायचे आहे। तर बघा थोडं थोडं आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड आणि कॅनव्हास सोडायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे कट मारता आले पाहिजे आणि छोटे छोटे कट मारायच्या वेळेस आपल्याला धागा वगैरे कट नाही झाला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि याच्यावरती छोटे छोटे कट आपल्याला व्यवस्थित असे मारून घ्यायचे। तर बघा व्यवस्थित आता हे छोटे छोटे कट असे मारून घ्यायचे आणि आता हे आपल्याला असं आतमध्ये पलटून घ्यायचं आहे। तर आता हे आतमध्ये असं पलटून घ्यायचं, याच्यावरती तुम्ही प्रेस वगैरे पण मारून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण असं आतमध्ये घालून याच्यावरती दाबटीप देऊन घेऊ शकता। तर बघा व्यवस्थित आता हे बाहेर आपण इकडच्या साईडने असं मुडपून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग वगैरे देऊन घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित असं मी बाहेरच्या बाजूने असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला काटोकाट अशी टीप मारून घ्यायची आहे। तर तुम्हाला टीप नसलेली मारायची तर तुम्ही याच्यावरती इस्तरीने सुद्धा प्रेस वगैरे व्यवस्थित करून घेऊ शकता। तर बघा व्यवस्थित आता हे आपल्याला काटोकाट अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा एकदम छान असं आपलं पान रेडी झालेलं आहे। तर मी तुम्हाला म्हटलेलं आहे मी पहिल्यांदाच हे
हे ब्लाऊज अशी डिझाईन पहिल्यांदाच ही शिवलेली आहे ना, माझ्या यूट्यूबवर ही पहिल्यांदाच ही डिझाईन आलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम छान अशी डिझाईन बनलेली आहे आणि मी खूप असं याच्यावरती मेहनत घेतलेली आहे. एकदम छान असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि मी याला तुम्हाला परत म्हणजे शेवटीची मी शिलाई पण सांगणार आहे आणि याच्यावाली लूक पण पूर्ण रेडी करून दाखवणार आहे, म्हणजे पूर्ण समोरचं पॅटर्न पण जोडून दाखवणार आहे. तर बघा हे पूर्ण असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. टिप मारून घेतलेलं आहे, काठोकाठ धागे वगैरे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि हे जे आहे हे आता पूर्ण आपल्याला इथं असे पूर्ण बनवून घ्यायचे आहे. इथं मी तुम्हाला जसे खडूने मार्किंग केलेले आहे 2.5 इंचावरती, तिथं मी आता हे पूर्ण पॅटर्न तयार करून घेणार आहे. तर बघा एकदम छान असे पॅटर्न हे व्यवस्थित पानाचा आकार देऊन रेडी करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता पहिले आपल्याला इथपर्यंत अशी लेस लावून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने नंतर लावून घ्यायची आहे. तर बघा मी थोडंसं असं जागा इकडच्या बाजूने सोडलेली होती, जशी खडूने मार्किंग केलेली आहे तिथं मी जागा सोडून घेतली होती. इथपर्यंतच मी अशी लेस लावून घेतली होती, कारण इकडची लेस आपल्याला पूर्ण असे अटॅच करायची होती, म्हणून मी इथपर्यंतच लावून घेतली. त्याच्यानंतर इकडची जी आहे ती इकडच्या साईडने मी ही पूर्ण अशी लावून घेणार आहे. तर बघा ही उजव्या साईडने मी ही डिझाईन आहे उजव्या साईडने बनवून घेतलेली आहे, कारण डाव्या साईडने आपलीवाला पदर असतो, त्याच्यामुळे तिकडून ही आपली डिझाईन दिसून नसते आली, त्याच्यामुळे मी ही उजव्या हाताने बनवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही या पद्धतीने आता अशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला जी लेस आवडेल ती तुम्ही लेस याच्यावरती अटॅच करून घेऊ शकता. तर माझ्याकडे ही होती म्हणून मी हीच लावून घेतलेली आहे, कारण हे ब्लाऊज माझ्याकडे बरेच दिवसाचं येऊन पडलेलं होतं, मी हे शिवलंच नव्हतं, एकच होतं आणि त्याच्यासोबतची मी डिझाईन पहिलं जे ब्लाऊज आलं ते मी शिवून दिलेलं होतं लग्नाच्या सीझनमध्ये. तर मी हे राहिलं होतं, त्याच्यामुळे आता मी हे बनवून दिलं, कारण तिला वटपौर्णिमेसाठी लागत होतं म्हणून मी हे रेडी करून दिलेलं आहे. आणि जी लेस कट करून घेतली ती आतमध्ये अशी मुडपून घेतली आणि त्याच्यावरती व्यवस्थित पक्की अशी लेस लावून घेतली आणि पक्की अशी हे पण टिप पण मारून घेतली. तर बघा व्यवस्थित असं हे पॅटर्न पाठीमागचं रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता पाठीमागचे जे टक्स आहे ते टक्स आपल्याला पाठीमागचे मारून घ्यायचे आहे. तर बघा मध्यातून 4.5 इंच घ्यायचं आहे किंवा 5 इंच घ्यायचं आहे, कारण आपल्याला जी लेस जी डिझाईन आहे त्याच्या पुढावचं आपल्याला ही मारून घ्यायची आहे. तर बघा उभी पण 4-4.5 इंच घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे पाठीमागचे आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेणार आहे. तर बघा एकदम छान अशी आपली डिझाईन रेडी झालेली आहे. तर बघा तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम छान अशी डिझाईन बनवलेली आहे आणि मी खूप मेहनतीने ही डिझाईन बनवली आहे. तर तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा एकदम छान अशी आपली लेस तयार झालेली आहे आणि पाठीमागचे हे जरी लावून झालेले आहे बटन असे आपल्याला शोचे लावून घ्यायचे आहे याच्यावरती आणि पाठीमागचे टक्स पण आपले रेडी झालेले आहे. आता हे पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेणार आहोत. तर बघा पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे आणि शोचे जे बटन आहे ते पण मी याच्यावरती असे पॅक करून घेतलेले आहे आणि समोरून मी हा प्रिन्स कट घेतलेला आहे आणि चौकोनी गळा समोरून घेतलेला आहे. एकदम छान असा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि फिनिशिंग पण एकदम छान अशी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.